त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे राजाराम मोहन राय यांचा जो ब्राह्मो समाज आहे याच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहत असताना आपण राजाराम मोहन राय यांच्याबद्दलची पार्श्वभूमी आपण थोडक्यात पाहूया. राजाराम मोहन राय यांचा जो कालखंड आहे तर तो 1772 ते 1833 हा कालखंड म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यांचा जो जन्म आहे तर तो 22 मे 1772ला राजाराम मोहन राय यांचा जन्म राधानगरी हुगळी या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः 1803 ते 1805 या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये त्यांनी मुन्शी पदावर देखील काम करण्याची भूमिका घेतली. पाठीमागे एक आयोगाने असा क्वेश्चन विचारला गेला होता की त्यांना कोणकोणत्या भाषा अवगत होत्या, तर त्या संदर्भाबद्दलचा तर त्यांना नीटपणे लक्षात ठेवा. त्यांना कोणकोणत्या भाषा अवगत होत्या? संस्कृत, पर्शियन, अरेबिक, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, हिब्रू आणि फ्रेंच या भाषा ह्या विशेषतः राजाराम मोहन राय यांना अवगत होत्या असं आपल्याला सांगता येईल. आता लक्षात ठेवा की हा एक क्वेश्चन वन लायनरमध्ये असा राज्यसेवेला एक विचारलेला गेला होता की वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी म्हणजे कोणत्या शिक्षणासाठी, तर लक्षात ठेवा पर्शियन आणि अरेबिक भाषा शिकण्यासाठी वडिलांनी कुठं पाठवलं होतं? त्यांना पाटण्याला पाठवलं होतं. नीटपणे लक्षात ठेवा. आणि आईच्या आग्रहामुळं हिंदू धर्माचं शिक्षण घेण्यासाठी ते कुठे गेलेले होते? तर काशीला गेले होते. हे ॲज इट इज क्वेश्चन विचारला गेलेला आहे. वडिलांनी कुठं पाठवलं होतं? पर्शियन आणि अरेबिक भाषा शिकण्यासाठी पाटण्याला पाठवलं होतं. आणि आईच्या आग्रहामुळं हिंदू धर्माचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून ते कुठे गेले होते? तर ते काशीला गेल्याचा उल्लेख करते. पर्शियन लिपीत आणि अरेबिक भाषेत त्यांनी काय केलं होतं? वेदांत ग्रंथ नावाचं पहिलं पुस्तक हे त्यांनी त्या काळामध्ये लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर 1803 मध्ये तुपहत उल मुबाहिद्दीन किंवा मुवाहिद्दीन या नावाची पुस्तकं ज्याच्यावर एकेश्वरवादावर भर देणारी आणि मूर्तीपूजेवर एक प्रकारे कडाडून टीका करणारी जी पुस्तकं आहे तर ती तुपहत उल मुबाहिद्दीन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे 1815च्या काळामध्ये ज्यावेळेस ते कलकत्त्याला परत आले त्यावेळेस त्यांनी वेदांत या ग्रंथाचं बंगालीमध्ये म्हणजे तिथल्या बंगाली लोकांना त्या बंगाली भाषेमध्ये कळावं यासाठी म्हणून त्यांनी बंगालीमध्ये भाषांतर केल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतरचं पुढं त्यांनी जे एक संघटन उभा केलं होतं त्या संघटनामध्ये जर बघितलं गेलं तर विशेषतः 1815च्या काळामध्ये कोणती सभा स्थापन केली होती? तर 1815च्या काळामध्ये त्यांनी आत्मीय सभा ही स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की आत्मीय सभेबरोबर स्थापन करण्यामध्ये त्यांचे सहकारी कोण कोण होते याच्या संदर्भाबद्दलचा एक क्वेश्चन विचारला गेला होता. एक होतं द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्रलाल मित्र, राजा कालीचरण, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी हे त्यांचे ह्या आत्मीय सभा स्थापन करण्याबरोबरचे हे सहकारी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि हाही क्वेश्चन त्यामध्ये विचारला होता. आता लक्षात ठेवा ही आत्मीय सभा स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तसा काय उद्देश होता? एकेश्वरवादाच्या प्रसारासाठी म्हणून हे स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे समाजामधले दोष आणि कुप्रथा याच्यावर चर्चा घडवून आणणं त्याच्यामध्ये, परंतु त्याला फारसं यश मिळालं नाही किंवा महत्त्व मिळालं नाही असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. हा क्वेश्चन विचारला होता साधारणतः राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला. ब्राह्मो समाज स्थापन करण्यापूर्वी राजाराम मोहन राय यांनी 1815 साली आत्मीय सभा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर खालीलपैकी कोणते सहकारी होते? तर याच्यामधलं कोण होते? हे द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राजेंद्रलाल मिश्र, राजा कालीचरण, शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी हे त्यांचे सहकारी आहेत. हे त्यांचे सहकारी आहेत. परंतु केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर जे आहेत म्हणजे द्वारकानाथ हे केशवचंद्र सेन आणि द्वारकानाथ टागोर जे आहेत तर ते ब्राह्मो समाजाच्या नंतरचे म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या नंतर हे त्यांनी ब्राह्मो समाज वाढवण्याचं कार्य केलं. ते त्यांच्या सोबतचे सहकारी नव्हते म्हणून हा मुद्दा म्हणून आपल्याला लक्षात ठेवा अ, ब आणि क फक्त हाच आपलं योग्य उत्तर आहे. हे तीन हे त्यांचे सहकारी होते. हे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे सहकारी नव्हते. नेक्स्ट आहे आता लक्षात ठेवा त्यांनी जे वृत्तपत्र सुरू केलेली होती तर त्या संदर्भाबद्दलचं असाच एकदा राज्यसेवेला प्रश्न विचारलेला होता बघा की हे संवाद कौमुदी हे कोणत्या भाषेमध्ये आहे आणि मिरातुल अखबार हे कोणत्या भाषेमध्ये आहे? पर्शियन भाषेमध्ये किंवा पारसी भाषेमध्ये. पण आयोगाने क्वेश्चन विचारत असताना त्याला काय विचारलं होतं की 4 डिसेंबर
1821ला संवाद कौमुदी हे बंगाली भाषेमध्ये प्रकाशित केलं आणि 12 एप्रिल 1822ला मिरातुल अखबार हे उर्दूमध्ये प्रकाशित केलं, असं एक दिलं. आपण अभ्यास करत असताना किंवा लक्षात ठेवत असताना पुढचं बरोबर आहे, आपण त्याच्या पुढचं जे आहे तर त्याच्यामधला चेंजेस आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवत नाही, बऱ्याच वेळा असं होतं. तर लक्षात ठेवा, हे उर्दू हे त्यांनी उच्चारलेलं होतं, पण मूळतः कोणत्या भाषेमध्ये होतं? पर्शियन किंवा पारसी भाषेमध्ये होतं, असा एक आपल्याला उल्लेख करायचा आहे. संवाद कौमुदी 4 डिसेंबर 1821, 12 एप्रिल 1822ला मिरात उल अखबार म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर 1827च्या काळामध्ये ब्रिटिश इंडिया युरेटियन असोसिएशन नावाची संघटन देखील उभं केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता हा क्वेश्चन विचारला आहे, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? अर्थातच कोणी सुरू केलं, तर ते राजा राममोहन राय यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की जो ब्राह्मो समाज आहे, हा ब्राह्मो समाज हा कधी स्थापन झाला आहे? तर 1828च्या काळामध्ये हा ब्राह्मो समाज हा स्थापन झालेला होता. आता एक लक्षात ठेवा, जी सर्वप्रथम सतीच्या चालीविरुद्ध जी चळवळ आहे, तर ती 1818च्या काळामध्ये शासनाकडे एक अर्ज केलेला होता आणि जी 1829च्या काळामध्ये सतीची प्रथा कायद्यानं बंद करावी अशी भूमिका ही त्या काळामध्ये मांडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1818च्या दरम्यान जेव्हा शासनाकडे अर्ज केला होता त्यावेळी त्या अर्जावर 2 व्यक्तींच्या सह्या होत्या. एक होते महाराष्ट्रातले जगन्नाथ शंकर सेठ आणि बंगालमधले विशेषतः राजाराम मोहन राय यांच्याबद्दलचा उल्लेख करता येईल. 1829च्या काळामध्ये भारतातली सती प्रथा ही कायद्यानं बंद केली असा एक उल्लेख केला जातो. आता ह्या सती प्रथेच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या काळातली जी प्रथा आहे तर ती म्हणजे की एखाद्या स्त्रीचा जर पती मरण पावला तर त्या पतीबरोबर त्या स्त्रीला त्या अग्नीमध्ये उडी घ्यावी लागायची, म्हणजे किंवा तिला ढकलत जायचं, अशी एक भूमिका त्या काळामध्ये होती. पण एक लक्षात ठेवा की हे बंगालमध्ये एक आर्थिक उत्पादनाचं साधन म्हणून देखील उल्लेख केला जातो. आता आर्थिक उत्पादन या अर्थानं की जसं की त्या गावामध्ये जी आता समजा एखादी स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिला एका गाडीमध्ये मिरवणूक काढली जायची आणि मिरवणूक काढल्यानंतर तिला तिच्या घराबाहेर म्हणजे तिचा जो मूळ घर आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला असा कठडा बांधला जायचा आणि कठड्यावर तिला बसवलं जायचं. ज्या सुवासिनी स्त्री आहे तर त्याला तिचं पूजन केलं जायचं आणि नंतर मिरवणूक काढली जायची आणि मग नंतर चितेमध्ये टाकलं जायचं. परंतु तो जो कठडा बांधला आहे हे तो पवित्र झाला आणि मग ते गावामधले जे काही लोक असतील तर ते दररोज सकाळी उठल्याबरोबर त्याच्या कठड्यावर 1 आणे 2 आणे जे काही असतील तर ते टाकायचे आणि त्याला नमस्कार करायचे, अशी एक पद्धत आहे. म्हणजे ते त्यांचा सोर्स जगण्याचा असं एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता दुसरा एक मुद्दा एक मला इथं नीटपणे लक्षात ठेवायचा आहे की 1829च्या काळामध्ये ही जी आहे तर ती विशेषतः या 17व्या नियमानुसार ही सतीप्रथा बंद झाली. म्हणजे 1829 तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे नियमन 17मध्ये आपल्याला नियम 17 जो आहे, म्हणजे बऱ्याच वेळा असं पण विचारलं जातं असं किंवा हे असं, तर याचं योग्य उत्तर हे आहे, आपल्याला असा एक उल्लेख करता येईल. दुसरं की मुंबई म्हणजे बंगाल प्रांतामध्ये 1829ला सतीप्रथा बंद झाली, परंतु मुंबई आणि मद्रास प्रांतामध्ये 1830मध्ये ही सतीप्रथा बंद झाली. हा मुद्दा नीटपणे लक्षात ठेवा. मुंबई आणि मद्रासमध्ये सतीप्रथा ही 1830मध्ये बंद झाली. राजाराम मोहन राय यांनी लॉर्ड विल्यम बेंटिंग याच्या मदतीनं गव्हर्नर जनरल याच्या सहाय्याने ही सतीप्रथा बंद केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः त्यांच्या भावाची जी पत्नी आहे तर ती त्यांच्या डोळ्यात देखत सती गेली याचं फार दुःख झालं असं एक आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतरचं विशेषतः राजाराम मोहन राय यांना जे राजा ही पदवी दिलेली आहे त्याच्या संदर्भाबद्दल जर आपण बघितलं गेलं तर मोगल बादशाह अकबर दुसरा जो आहे तर याच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्यासाठी बादशहाचा वकील म्हणून राजाराम मोहन राय कुठे गेले होते तर ते इंग्लंडला गेलेले होते. तर त्यासाठी म्हणून त्यांनी राजा ही उपाधी दिल्याचा उल्लेख आहे. आता एक लक्षात ठेवा यांचं जे मूळ आडनाव आहे राजाराम मोहन राय यांचं, तर मूळ आडनाव काय होतं तर ते बॅनर्जी होतं. मूळ आडनाव हे त्यांचं बॅनर्जी. रॉय ही देखील एक उपाधी आहे आणि राजा ही देखील उपाधी आपल्याला उल्लेख करता येईल. तर त्यानंतर याच्या संदर्भाबद्दल राजा ही उपाधी विशेषतः मोगल बादशाह अकबर दुसरा यांनी दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल.
1817च्या काळामध्ये डेव्हिड हेअर आणि दुसरं की राजाराम मोहन राय यांनी कलकत्त्याला हिंदू कॉलेज हे 1817च्या काळामध्ये पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी म्हणून हे स्थापन केलं होतं. आता लक्षात ठेवा की हे जे हिंदू कॉलेज आहे कलकत्त्याला जे आता स्थापन केलेलं हे जे हिंदू कॉलेज आहे तर ते पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी म्हणून केलं होतं. प्रश्न विचारत असताना त्यांनी काय केलं होतं की पाश्चात्य विचारापेक्षा विरोध करण्यासाठी म्हणून स्थापन केलं होतं असा एक क्वेश्चन विचारला होता. 1825च्या काळामध्ये त्यांनी काय केलं होतं वेदांत कॉलेज हे स्थापन केलं होतं. वेदांतमध्ये ख्रिस्ती एकेश्वर पंथाचं ज्ञान आणि त्याचबरोबर पाश्चात्य भौतिक विद्याचं ज्ञान देण्यासाठीचं हे कॉलेज स्थापन करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1815च्या काळामध्ये वेदांत सूत्रावरील शंकर भाष्याचे बंगालीमध्ये भाषांतर ज्याला आपण म्हणतो तर ते त्यांनी 1815च्या काळामध्ये केलं होतं. त्याचबरोबर जी भारतामध्ये असणारी जी उपनिषद आहेत तर एकूण उपनिषदे किती आहेत तर ती 108 उपनिषद आहेत. त्याच्यापैकी काही जी उपनिषद आहेत विशेषतः 1816 ते 17च्या काळामध्ये ईश, केन, मांडुक्य या उपनिषदाची त्यांनी बंगालीमध्ये भाषांतर करण्याची भूमिका घेतली गेली आणि विशेषतः ब्रह्मसूत्र भाष्याच्या आधारावर त्यांनी एक वेदांत सार नावाची पुस्तिका ही प्रकाशित केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर आहे ब्राह्मो समाज. आता ह्या ब्राह्मो समाजाच्या संदर्भाबद्दल आपण सविस्तरपणाने जर पाहिलं तर विशेषतः राजाराम मोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828ला त्यांनी काय केलं होतं की ब्राह्मो समाज हा स्थापन केला होता. आता एक लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवा की त्यांचे जे संस्थापक सदस्य आहेत हे संस्थापक सदस्य कोण कोण होतं तर संस्थापक सदस्यांमध्ये जर आपण पाहिलं तर राजाराम मोहन राय, चंद्रशेखर देव, राधाप्रसाद, मुथुनाथ मल्लिक, कालीनाथ रॉय आणि द्वारकानाथ टागोर हे संस्थापक सदस्यांमध्ये होते. नीटपणे लक्षात ठेवा राजाराम मोहन राय, चंद्रशेखर देव, राधाप्रसाद, मुथुनाथ मल्लिक, कालीनाथ रॉय आणि द्वारकानाथ टागोर हे त्यांचे संस्थापक सदस्य होते. याचे सचिव किंवा सेक्रेटरी कोण आहे तर हे ताराचंद चक्रवर्ती हे त्याचे सचिव किंवा सेक्रेटरी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याचा या जो ब्राह्मो समाज स्थापन केला आहे याचा उद्देश काय होता तर याचा उद्देश होता हिंदू धर्माची शुद्धी आणि एकेश्वरवादाची शिकवण देणं यासाठी म्हणून हा ब्राह्मो समाज हा त्यांनी स्थापन केला होता. आता एक लक्षात ठेवा की हा क्वेश्चन विचारला आहे टाईप म्हणजे क्लार्कच्या याच्यात सामाजिक धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजाराम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली. अर्थातच कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ती ब्राह्मो समाजाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर एक नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली. अर्थातच राजाराम मोहन राय यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे राजाराम मोहन रायांनी ज्यावेळेस हा ब्राह्मो समाज स्थापन केला तर त्याच वेळेस त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की कोणताही नवीन धर्म स्थापन करायचा नाही, फक्त मला हिंदू धर्मामधले जे दोष आहेत तर ते दोष दूर करायचे. त्यामुळं कोणत्याही स्वरूपातील मूर्तीपूजा ही मान्य नाही किंवा त्याज्य होती असा एक भाग आपल्याला सांगता येईल. दुसरं की समाजाच्या इमारतीमध्ये ज्यावेळेस आपण ईश्वर नाकारतोय किंवा हिंदू धर्मामधल्या मूर्तीपूजा नाकारतोय त्यावेळेस मूर्तीपूजा नाकारत असताना जर बघितलं गेलं की त्याच्यामध्ये प्रतिमा, पुतळा, शिल्प, चित्र यांना देखील स्थान ह्या मूर्तीपूजेच्या मध्ये किंवा याच्यामध्ये दिलेलं नाही. मग लक्षात ठेवा की ब्राह्मो समाज जो आहे तर तो ब्राह्मो समाज धर्मगुरू आणि यज्ञ यांना देखील त्यांनी स्थान नाकारण्याची भूमिका आहे. दुसरं आहे की ईश्वराची भक्ती प्रार्थनेद्वारे करण्याची भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे उपनिषदामधले जे उतारे आहेत तर तेच प्रार्थना म्हणून वापरायचे अशी एक भूमिका त्यांनी घेतली होती. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांचा कशावर भर होता तर चारित्र्य, नैतिकता, सद्गुण हे धर्मविचारामध्ये दृढ समन्वयावर त्यांचा हा भर होता असा आपल्याला उल्लेख करता येईल. 1830मध्ये ब्राह्मो समाजाचे एक न्यासपत्र हे त्यांनी घोषित केलं होतं. तर त्या न्यासपत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ते सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा तर त्याची तत्त्व काय होती तर एक लक्षात ठेवा की ईश्वर हा कसा आहे तर तो एकच आहे आणि तो निर्गुण आणि निराकार आहे आणि त्याचीच उपासना करावी अशी भूमिका घेतली. आता एक लक्षात ठेवा निर्गुण म्हणजे काय. मग निर्गुण म्हणजे काय तर त्याच्या अगोदर आपण सगुण म्हणजे काय. सगुण म्हणल्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर सगुण आणि निर्गुण मधला फरक काय
जसं की तुम्ही हिंदी साहित्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला निर्गुणपंथी आणि सगुणपंथी संत मंडळी देखील दिसतात. सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय याच्यामध्ये जर आपण नीटपणाने जर पाहिलं तर विशेषतः सगुण म्हणजे आकार, सगुण म्हणजे आकार आणि निर्गुण म्हणजे निराकार. निर्गुण म्हणजे निराकार, सगुण म्हणजे आकार. आकाराच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर विशेषतः आपण जसं याच्या अगोदरची एक पार्श्वभूमी जर बघितली गेली तर आकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा काय भाग आहे तर तो म्हणजे आकार. मग ज्यामध्ये सगुणमध्ये मग त्याची प्रतिमा नको, पुतळा नको, शिल्प नको, चित्र नको. निर्गुण आणि निराकार त्याला कसलाही आकार नाही अशा पद्धतीचं जे आहे तर त्या पद्धतीची त्याची उपासना करावी याबद्दल त्यांनी सांगितलं. दुसरं आहे की सर्व धर्माबद्दल समान बंधुभाव बाळगावा, म्हणजे आपलाच धर्म तो श्रेष्ठ इतरांचा कमी अशी जी एक मांडण्याची भूमिका आहे तर त्यामध्ये ते म्हणतात की सर्व धर्माबद्दल समान बंधुभाव बाळगावा अशी एक भूमिका घेतली. ईश्वर हा कसा आहे तर ईश्वर हा सर्वव्यापी शाश्वत असून तोच सर्व विश्वाचा एक मार्गदर्शक शक्ती आहे अशी भूमिका त्यांनी मांडली गेली. त्यानंतर आता ईश्वराची प्रार्थना ही कशासाठी आवश्यक आहे. आजच्या भौतिक जीवनामध्ये ज्यावेळेस आपण जीवन जगतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे की ईश्वराची प्रार्थना ही भौतिक सुखासाठी की आत्मिक सुखासाठी आहे. म्हणजे ईश्वराकडे प्रार्थना करत असताना त्याला देखील घुस दिली जाते की बाबा मला हे मिळू दे मग मी असं करण. असं जे आहे हे भौतिक सुख झालं, मला हे मिळाल्यानंतर मी हे करण किंवा ते मिळाल्यानंतर मी हे असं करण ही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे प्रार्थना जी आहे ईश्वराची जी प्रार्थना आहे किंवा आत्मचिंतन आहे ते कशासाठी आहे तर हे आत्मिक सुखासाठी आहे, आध्यात्मिक सुखासाठी आहे अशी एक भूमिका आहे याच्यामध्ये दिसते. जसं तुम्ही प्रार्थना समाज ज्यावेळेस पाहता त्यावेळेस भौतिक सुखासाठी नव्हे तर आत्मिक सुखासाठी प्रार्थना अशी एक भूमिका आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. मग ब्राह्मण समाजामध्ये देवतांना बळी देणं, नैवेद्य म्हणून वस्तू अर्पण करणं या प्रकाराला देखील विरोध केला. काही हिंदू धर्मामध्ये रूढी प्रथा परंपरामध्ये जर तुम्ही बघितलं तर विशेषतः विशिष्ट काही देवता असतात त्यांना काय केलं जातं की त्यांना बळी देखील दिला जातो, म्हणजे त्याला मांसाहारी नैवेद्य देखील चढवला जातो अशी जी एक भूमिका आहे. तर त्यामध्ये ब्राह्मण समाजाने काय केलं होतं की देवतांना बळी देणे, नैवेद्य म्हणून वस्तू अर्पण करणं या प्रकाराला देखील त्यांनी विरोध दर्शवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला देखील त्यांनी काय केला होता विरोध दर्शवला होता असा एक उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे हा एक जोड्या लावा हा तांत्रिक सहाय्यक विमा संचालनाला 2013ला क्वेश्चन आला होता की तो म्हणजे ब्राह्मण समाज. या ब्राह्मण समाजामध्ये जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः योग्य उत्तर कोणतं आहे ब्राह्मण समाज, एकेश्वरवाद, आर्य समाज याच्यामध्ये जे आहे तर ते म्हणजे दुसऱ्यामध्ये ते परमेश्वर अवतार घेत नाही. आणि त्याच्यानंतर प्रार्थना समाज जो आहे तर प्रार्थना समाजाचा आहे परमेश्वरांनी कोणताही ग्रंथ लिहिला नाही. आणि थिओसॉफिकल सोसायटी जी आहे तर ती विश्वबंधुत्वाची भावना अशा पद्धतीचं एक आपल्याला जोड्या लावा. फक्त ब्राह्मण समाजाबद्दल एक नीटपणे लक्षात ठेवा, एकेश्वरवाद हा एक आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे ब्राह्मण समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत. तर त्याच्यामधलं नीटपणे लक्षात ठेवा की त्यांनी मूर्तीपूजेस विरोध केला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर धार्मिक ग्रंथाचा अर्थ लावण्यासाठी पुरोहित वर्गाची गरज नाही असे त्यांनी सांगितलं आहे, तर हेही आपल्याला उल्लेख सांगता येईल. वेद हे आख्यालिखित आहे या विचाराचा प्रसार केला तर हे चूक आहे असा आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे समाजसुधारक राजाराम मोहन राय यांनी भारतातील शिक्षणाकरता डॅश डॅश यांना पाठिंबा दिला. तर याचं उत्तर आहे आंग्लिस्ट की ओरिएंटलिस्ट. ओरिएंटलिस्ट म्हणजे काय तर ओरिएंटलिस्ट म्हणजे पौरात्यवादी आणि आंग्लिस्ट म्हणजे काय पाश्चात्यवादी म्हणजे नवीन विचार स्वीकारणारे आणि पौरात्यवादी म्हणजे पारंपरिक विचार स्वीकारणारे असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. तर एक लक्षात ठेवा की राजाराम मोहन रायांनी पौरात्यवादाचा म्हणजे आपल्या धर्मग्रंथातून पुढाकार किंवा असं नाही, त्यांनी पाश्चात्य विचाराचा स्वीकार केला होता. पाश्चात्य विचाराचा स्वीकार केल्यानंतर त्यांना काय म्हटलं जायचं तर त्यांना आंग्लिस्ट म्हटलं जातं आहे. आणि ओरिएंटलिस्ट म्हणजे ते पौरात्यवादी, तर ते पौरात्यवादी नव्हते तर ते पाश्चात्यवादी होते किंवा पाश्चात्य किंवा आंग्लिस्ट विचारसरणीचे होते असा आपल्याला उल्लेख करता येईल. आद्य समाजसुधारक राजाराम मोहन राय
डॅश डॅश असा जो एक क्वेश्चन 2014ला विचारलेला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी हा उल्लेख केला की त्यांना संस्कृत, अरेबिक, पर्शियन, इंग्लिश, ग्रीक, हिब्रू, फ्रेंच, लॅटिन हे जाणत होते. त्यांनी हिंदुझम, इस्लाम, ख्रिश्चनिटी आणि जुडायझमचा अभ्यास केला. त्यांनी हे बंगाली, हिंदी, संस्कृत, पर्शियन आणि इंग्लिशमध्ये लिहित होते. त्यांनी 2 वर्तमानपत्र सुरू केली. एक होतं बंगालीत आणि दुसरं होतं संस्कृतमध्ये. तर याच्यामधलं चुकीचं कोणतं आहे? तर पहिलं कोणतं होतं? 2 वर्तमानपत्र सुरू केली, त्याच्यामध्ये एक होतं बंगालीत आणि दुसरं होतं संस्कृत. तर ते पारसी भाषेमध्ये होतं. म्हणून वरीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे? तर कोणतं विधान अयोग्य आहे? हे 4थं विधान हे अयोग्य आहे. जसं आपण याच्या अगोदर पाहिलं होतं की वर्तमानपत्रामध्ये संवाद कौमुदी हे बंगालीमध्ये होतं आणि मिरात उल अखबार जे आहे तर ते पारसीमध्ये होतं. तर दुसरं कोणतं होतं? संस्कृतमध्ये उल्लेख केला. तर ते विधान हे चुकीचं आहे असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, पुढील 2 विधानापैकी कोणतं विधान हे योग्य आहे? तर त्याच्यापैकी राजाराम मोहन राय यांना भारताचा रेनेसन्स किंवा प्रबोधन काळाचे पितामह मानले जाते. ते वाराणसी व पटना येथे शिकले. दुसरं होतं, त्यांनी बंगाली, पर्शियन, हिंदी, इंग्लिशमध्ये संस्कृत नियतकालिकं सुरू केली. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की नियतकालिकं ही त्यांनी 2 भाषांमध्ये सुरू केली होती. एक होतं बंगाली आणि दुसरं होतं फारसी. त्यामुळं हिंदी, इंग्लिश आणि संस्कृतमध्ये त्यांनी नियतकालिक हे सुरू केल्याचं दिसत नाही. म्हणजे हा एक, म्हणून त्यासाठी लक्षात ठेवा की योग्य उत्तर जर कोणतं आहे तर ते 1 नंबरचं आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणतं योग्य आहे? एक, राजाराम मोहन राय यांनी वेदांत महाविद्यालय सुरू केलं जिथे केवळ भारतीय शिक्षण दिले जात होते. जसं आपण याच्या अगोदर आपण पाहिलं होतं. योग्य कोणतं आहे? तर राजाराम मोहन राय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजयोत्सव साजरा करण्यास एक मेजवानी देखील दिली होती. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की योग्य उत्तर कोणतं आहे? तर याच्यामधलं 2 फक्त ब. कारण राजाराम मोहन राय यांनी वेदांत महाविद्यालय सुरू केले जेथे केवळ भारतीय शिक्षण दिले जातं. भारतीय नाही तर पाश्चात्य शिक्षण हे देण्यासाठी म्हणून ते महाविद्यालय हे सुरू केलं होतं. म्हणून जसं आपण याच्या अगोदर पाहिलं की शिक्षण कशासाठी दिलं होतं? तर पाश्चात्य शिक्षण देण्यासाठीचं म्हणून त्यांनी सुरू केलं होतं. म्हणून योग्य उत्तर हे आपल्याला फक्त ब. राजाराम मोहन राय यांनी स्पेनच्या क्रांतीचा विजय उत्सव साजरा करण्यास एक मेजवानी दिली होती. म्हणजे स्पेनमध्ये राजेशाहीच्या विरोधामध्ये क्रांती झाली आणि तिथं लोकशाही साठी एक पुढाकार घेतला. असा एक त्याला एक प्रभावित झाले. प्रभावित या अर्थानं झाले की स्पेन जो आहे तर तिथं एक दुसऱ्याची वसाहत आहे. मग ते वसाहत किंवा ते दुसऱ्याचं वर्चस्व आहे तर ते मोडीत काढणं आणि त्या राजेशाहीच्या विरोधामध्ये एक प्रकारे बंड झालं तर त्याचा एक आनंद, एक उत्साह म्हणून त्यांनी एक मेजवानी दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे, रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कोणाला म्हटले? अर्थातच कोणाला म्हटले? राजाराम मोहन राय यांना नव्या युगाचा अग्रेसर असा उल्लेख केला आहे. खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा. तर याच्यामध्ये राधाप्रसाद, कालीनाथ मुंशी आणि द्वारकानाथ टागोर हे त्यांचे समकालीन आहेत आणि देवेंद्रनाथ टागोर जे आहेत तर ते त्यांच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी काम केलं किंवा त्या ब्राह्मण समाजाच्या कामामध्ये ते होते. हे त्यांचे समकालीन म्हणून उल्लेख करता येईल. हे समकालीन नव्हते असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, ब्राह्मण समाजाच्या कार्याच्या संदर्भाबद्दल ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक पुन्हा नीटपणे पहा की अंधश्रद्धेवर त्यांनी काय केलं? प्रहार केला. बहुपत्नीत्वाला विरोध केला. सतीप्रथेला त्यांनी विरोध दर्शवण्याची भूमिका घेतली. बालविवाहाला त्यांनी विरोध केला होता. पडदा पद्धती त्याला देखील विरोध करण्याची भूमिका होती. म्हणजे या अनिष्ट प्रति विरुद्ध राजाराम मोहन राय यांनी एक चळवळ उभी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ब्राह्मण समाज म्हणजे काय? तर ब्राह्मण समाज म्हणजे हिंदू धर्मामधली पहिली सुधारणा चळवळ या म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. ब्राह्मण समाजाची घटना ही देवेंद्रनाथ टागोरांनी लिहिली आणि त्यांचा भर जो आहे तर तो बुद्धिप्रामाण्यवादाबरोबरच वेद आणि उपनिषदावर होता. दुसरा एक लक्षात ठेवा की हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आठवड्याची प्रार्थना राजाराम मोहन राय व त्यांच्या मृत्यूनंतर कोण घेत होतं? तर हे विद्या बागीश हे दर आठवड्याची जी प्रार्थना आहे तर ते विद्या बागीश हे राजाराम मोहन राय यांच्यानंतर त्यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ब्राह्मण समाजाच्या प्रचार आणि प्रसारासाठी म्हणून त्यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र काढलं आणि 1833ला लंडनमध्येच विशेषतः ब्रिस्टॉल या ठिकाणी त्यांचा राजाराम मोहन राय यांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. राजाराम मोहन राय यांना कोणकोणत्या उपाध्या दिल्या होत्या? तर म्हणजे भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत
असा देखील उल्लेख त्यांना केला जातो. त्यानंतर आधुनिक भारताचे जनक म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला जातो. भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक असा देखील उल्लेख केला जातो. अकबर दुसरा यांनी राजा ही पदवी देऊन त्यांना इंग्लंडला त्यांचं वकील म्हणून पाठवल्याचा उल्लेख केला जाईल. उपमा त्यांनी विशेषतः बेंथम जो आहे त्या बेंथमनी राजाराम मोहन राय यांचा उल्लेख मानव जातीचा सेवक म्हणून देखील केला असे आपल्याला उल्लेख करता येईल. आणि हे क्वेश्चन एक एक मार्काला किंवा या पद्धतीनं जोडून देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. शिरीष कुमार मित्र यांनी फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असा उल्लेख हा म्हणजे ब्राह्मो समाजाचा गौरव हा त्यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. राजाराम मोहन राय यांनी सती पद्धतीविरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली? अर्थातच कोणी केली? बेंथमने केली असा एक आपल्याला उल्लेख करता येईल. प्रथमच इंग्लंडच्या म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये साक्ष देणारे पहिले भारतीय म्हणून देखील आपल्याला राजाराम मोहन राय यांचा उल्लेख करता येईल. ब्राह्मणिकल मॅगझिन हे जे मासिक ब्राह्मो समाजाच्या तत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी सुरू केल्याचा उल्लेख करता येईल. वज्रसूची या संस्कृत ग्रंथाचं इंग्रजीमध्ये देखील त्यांनी त्या काळामध्ये भाषांतर झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. पुढील ओळीत कोणाचं वर्णन केलेलं आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला हा क्वेश्चन आलेला होता. तर हे जे सगळं वर्णन आहे तर ते कोणाबद्दलच आहे? तर राजाराम मोहन राय यांच्या संदर्भाबद्दलचं आहे. ते आपण नीटपणाने पाहूया. यामध्ये त्यांचा जन्म हा कुठे झाला होता? राधानगर या गावामध्ये म्हणजेच हुगळी पश्चिम बंगालमध्ये झाला होता. त्यांना फारसी अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला होता. जसं की त्यांच्या वडिलाच्या आग्रहासाठी त्यांनी फारसी आणि अरबी भाषेचा अभ्यास पटना या ठिकाणी केला होता. दुसरं सुफी कल्पनाचा त्यांच्यावर परिणाम झाला होता असा देखील उल्लेख केला जातो. त्यांनी मूर्तिपूजेविरुद्ध पुस्तक लिहिले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हणजे मूर्तिपूजेबद्दल पुस्तक लिहिलं आणि त्या मूर्तिपूजेला विरोध करण्याची भूमिका घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी घराबाहेर काढलं असा देखील उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर ते तिबेटला गेले आणि परत आल्यावर त्यांनी संस्कृत आणि हिंदू पवित्र वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला असा देखील उल्लेख केला जातो. त्यानंतर त्यांनी तुपहत उल मुबाहिद्दीन नावाचं पुस्तक हे फारसी भाषेमध्ये लिहिल्याचा उल्लेख करता येईल. हे सर्व जे वर्णन आहे तर हे राजाराम मोहन राय यांच्या संदर्भाबद्दलचा आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे अशा पद्धतीचा देखील एखादा काठिण्य पातळीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण आपल्याला त्याच्या संदर्भात एखादा रिलेट करणारा एखादा शब्द असेल तर लगेच आपल्या लक्षात येऊन जाते की हे कोणाबद्दलचं वर्णन आहे. नेक्स्ट आहे ब्राह्मो समाजाला विरोध करण्यासाठी म्हणून कर्मठ हिंदूंनी राधाकांत देव यांच्या नेतृत्वाखाली एक धर्मसभा त्या काळामध्ये बोलवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता एक लक्षात ठेवा की 1833 म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर द्वारकानाथ टागोर यांनी ह्या ब्राह्मो समाजाची जबाबदारी सांभाळल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. देवेंद्रनाथ टागोरांनी 1838मध्ये तत्वबोधिनी सभा ही स्थापन केली आणि त्यानंतर 1841च्या काळामध्ये ब्राह्मो समाजामध्ये यांनी द्वारकानाथ टागोरांनी प्रवेश घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतर ब्राह्मो समाजाला त्यांनी एक घटना दिली आणि घटना दिल्यानंतर ह्या ब्राह्मो समाजाचा प्रचार आणि प्रसार जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्रामीण भागामध्ये धर्मप्रसारक आपण हे पाठवले पाहिजे. या पाठवले जावे अशी एक भूमिका घेतली आणि त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी म्हणून त्यांनी तत्वबोधिनी पत्रिका सुरू केली. देवेंद्रनाथ टागोरांनी ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मामधली एक सुधारणा चळवळ असं मांडण्याची भूमिका घेतली गेली होती. हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या ख्रिश्चन धर्मप्रसारकाला देखील त्यांनी विरोध केलेला आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतर त्यांच्याच काळात संघटनेला एक प्रकारचं नवचैतन्य आलं होतं असा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर 1858ला जे देवेंद्रनाथ टागोर जे आहेत ह्या देवेंद्रनाथ टागोरांनी जे केशवचंद्र सेन आहेत या केशवचंद्र सेन यांना ब्राह्मो समाजाचं आचार्यपद म्हणून नियुक्त केलं होतं. हेच केशवचंद्र सेन मुंबईमध्ये ज्यावेळेस व्याख्यानं देण्यासाठी म्हणून आले होते त्या व्याख्यानालाच प्रभावित होऊन विशेषतः त्या काळामध्ये प्रार्थना समाज हा स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ह्या केशवचंद्र सेन यांच्याच काळामध्ये ब्राह्मो समाज हा एक लोकप्रिय बनला होता. ज्या केशवचंद्र सेन यांच्यामुळेच भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या ब्राह्मो समाजाच्या शाखा ह्या स्थापन झाल्या होत्या. परंतु कालांतराने या दोघांमधले म्हणजे केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामधले मतभेद हे वाढले होते आणि तेव्हा यामध्ये जर बघितलं गेलं तर देवेंद्रनाथ टागोर जे येतं त्यांच्यावर काय होतं? हिंदू धर्माचा प्रभाव होता.
देवेंद्रनाथ टागोरांवर हिंदू धर्माचा प्रभाव होता, तर केशवचंद्र सेन जे आहेत तर ते हिंदू धर्माला काय करत होते, संकुचित मानत होते. संस्कृतमधल्या मूळ तत्वाचं वाचन हे केशवचंद्र सेन यांना मान्य नव्हतं. ते स्वतः यज्ञोपवीत वापरावायचे नाहीत. त्यांच्या सभेत सर्व धर्मग्रंथाचं काय व्हायला लागलं, वाचन व्हायला लागलं. आणि शेवटी देवेंद्रनाथांनी वेद हे अपौरुष आहेत असं जाहीर केल्यानंतर मात्र यांनी विरोध दर्शवण्याची भूमिकाही त्या काळामध्ये केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. 1865 देवेंद्रनाथ टागोरांनी केशवचंद्र सेन यांना जे पहिल्यांदा आचार्य पदावर जी नियुक्ती केली होती तर त्या आचार्य पदावरून त्यांना काय केलं होतं, मुक्त करण्याची भूमिका घेतली. केवळच धर्मसुधारणेवर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका त्या काळामध्ये घेतली. त्याचाच एक भाग म्हणून या देवेंद्रनाथ टागोरांनीच आदि ब्राह्मो समाज हे नाव करण्याची भूमिका घेतली गेली. याच्या आदि ब्राह्मो समाजाचे संस्थापकच हे कोण होते, देवेंद्रनाथ टागोर होते. जाती व्यवस्थेची ताठरता कमी व्हावी आणि ब्राह्मो धर्म हाच हिंदू धर्म आहे अशी एक भूमिका त्यांनी मांडली. त्याचाच एक भाग म्हणून जर बघितलं गेलं तर हा केशवचंद्र सेन जे आहे, या केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज हा 1865 त्यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता त्यांचा मूळ उद्देश काय होता की जाती व्यवस्था समूळपणाने नष्ट व्हावी, ब्राह्मो धर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे आणि ब्राह्मो समाजाची दारं देखील त्याने विशेषतः केशवचंद्र सेन यांनी काय केलं होतं, स्त्रियांसाठी खुली केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. हिंदू धर्मामधल्या बालविवाह, बहुपत्नीत्व आणि जातीभेद यांना विरोध करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती. विशेषतः स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार हा केशवचंद्र सेन यांनी केला होता. विशेषतः 1872च्या काळामधलं सिव्हिल मॅरेज ॲक्टसाठी प्रयत्न करणारे आणि विशेषतः मुलांसाठी 18 आणि मुलींसाठी 14 ही विवाहाची अट ही, आणि याला सिव्हिल मॅरेज ॲक्टला देखील त्यांनी विशेषतः केशवचंद्र सेन यांनी पाठिंबा दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. परंतु याच्या संदर्भाबद्दल एक STI प्रीला 2013ला एक क्वेश्चन विचारला होता. ब्राह्मो समाज काही सदस्याच्या आमूलाग्र सुधारण्याच्या पाठपुराव्यामुळे 1865 नाही, 66 नाही तर 1865 आहे. तर या 65 2 भागात विभागला गेला होता. ते 2 भाग कोणते, तर आता एक लक्षात ठेवा की देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हा जो आहे तर तो मानला जातो, परंतु त्यांचा मूळ मुद्दा कोणता होता की आदि ब्राह्मो समाज होता. आणि केशवचंद्र सेन यांचा जो आहे तर तो भारतीय ब्राह्मो समाज होता. तर हे दोन्हीही चूक आहे, म्हणून न अ बरोबर ना ब बरोबर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. स्त्रियांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूल हे संस्था स्थापन करण्याची भूमिका घेतली. त्याचबरोबर तंत्र निकेतन हे शिक्षण त्यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता एक लक्षात ठेवा की हे ब्राह्मो समाजामध्ये झालेली जी फूट आहे तर ते फूट होण्यापाठीमागचं मूळ कारण काय होतं, तर हे जे असणारे केशवचंद्र सेन आहेत तर हे केशवचंद्र सेन हे स्वतःला अवतार मानायला लागले आणि त्यांनी समाजामध्ये एक प्रकारची काय झाली होती, एक केशवचंद्रांची हुकुमशाही निर्माण झाली होती. आणि विशेषतः जे सिव्हिल मॅरेज ॲक्ट जो कायदा आहे ज्याच्यामध्ये मुलाचं वय वर्ष 18 आणि मुलीचं वय वर्ष 14 असं असताना विवाहासाठीची किमान वयाचा आग्रह धरणाऱ्या केशवचंद्र सेनांनी 1878 स्वतःच्या मुलीचा मात्र विवाह कितव्या वर्षी लावला होता, 13व्या वर्षी लावला होता. आणि हे मात्र त्यांचे जे असणारे अनुयायी आहेत तर त्यांना पटलं नाही. त्यांनी तो वैदिक पद्धतीनं कुचबिहारचा जो राजा आहे त्याच्याबरोबर त्यांनी वैदिक पद्धतीचा, म्हणजे तुम्ही समाजाला सांगत असताना तुम्ही मात्र त्याचा पुरस्कार करताय. मुलीचा विवाह वय 14 असलं पाहिजे, मुलाचं विवाह वर्ष 18 असलं पाहिजे, म्हणजे कृती आणि उक्ती याच्यामध्ये बदल झाला. त्यामुळं काहींनी त्यांनी जे समर्थन केलं या विवाहाच्या संदर्भाबद्दल त्यांनी समर्थन केलं आणि मी ईश्वराच्या आज्ञेचं पालन करत आहे अशी भूमिका ही केशवचंद्र सेन यांनी केली. त्यांच्यासोबत असणारे जे लोक आहेत तर ते दुखावले गेले आणि त्यांना मात्र ही गोष्ट त्या काळामध्ये आवडली नाही असा आपल्याला उल्लेख करता येईल. मग हे दुखावलेले जे लोक आहेत या दुखावलेल्या लोकांनी या सुधारणावाद्यांना ही गोष्ट आवडली नाही आणि त्यासाठीच म्हणून त्यांनी काय केलं होतं की साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी केली होती. आता लक्षात ठेवा की 1878ला साधारण ब्राह्मो समाज जो स्थापन केला आहे याच्यामध्ये जे सहभागी सदस्य आहेत तर ते कोण होते, निशवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, उमेशचंद्र दत्त आणि शिवचंद्र देव हे सहभागी सदस्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि यांनी काय केलं होतं, समाज सुधारणेवर भर देण्याची भूमिका ही घेतली होती. आता त्यामध्ये ते असं म्हणतात की मानवता आणि अंतरात्म्याचा आवाज हाच श्रेष्ठ आहे.
धर्मग्रंथ हा श्रेष्ठ नाही अशी एक भूमिका त्यांनी घेतली होती. एकेश्वरवाद मान्य परंतु मूर्तीपूजा मान्य नाही अशी एक भूमिका होती. कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म याबाबत निश्चित मत प्रकट न करता ही बाब वैयक्तिक विश्वासावर सोपवण्याची भूमिका घेतली. पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यावर त्यांनी लक्ष देण्याची भूमिका घेतली होती. आता एक लक्षात ठेवा की आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी म्हणून हे मुद्दे तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा. कोणते? ब्राह्मो समाज 1828च्या काळामध्ये कोणी स्थापन केला होता? राजाराम मोहन राय. आणि 1815च्या काळामध्ये म्हणजे जे आदिब्राह्मो ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं होतं तर तो. आणि 1833 ते 38च्या काळामध्ये द्वारकानाथ टागोर. आदिब्राह्मो समाज 1865ला देवेंद्रनाथ टागोर. आणि 1865ला धर्मसुधारणेवर भर दिला. आणि 1865ला भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन यांनी आधुनिक समाज सुधारण्यावर भर देण्याची भूमिका घेतली. 1878च्या काळामध्ये साधारण ब्राह्मो समाज निशवनाथ शास्त्री, आनंदमोहन बोस आणि शिवचंद्र देव यांचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे इथपर्यंत आपल्याला ह्या ब्राह्मो समाजाच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहता येईल. याच्यानंतरचं नेक्स्ट लेक्चर जे आहे तर ते आपण प्रार्थना समाज किंवा इतर जे मुद्दे आहेत तर ते आपण घेऊया. इथे थांबू. धन्यवाद.